नमस्कार ताई दादांनो, कसे आहात तुम्ही? हे बघा, शेतकऱ्यांच्या नशिबात किती भारी सुख असते बघू शकता तुम्ही. झाडाला अक्षरशः बोर लागलेत आणि गाभोळेत पिकलेत, लय भारी लागते. हे बघा, पिकलंय एक बोर, लय मस्त असते. आंबट नाही, काय नाही, लय गोड आहे. कसं वाटतंय? देऊ का एक एक? खाऊन घ्या पटकन. आणि बोर खाऊन झाल्याच्या नंतर जर आंबट लागत असेल ना, हे काय आंबट नाही मी खाल्लेलं, तरी पण तुम्हाला आंबट लागत असेल ना बोर खाल्लेलं, बारकी बोर रानी गावठी रानातली बोर, तर काय करायचं माहिती आहे का, त्याची आटोळी फोडून खायचं. आटोळी म्हणजे आटोळीचं वरचं कवर टाकून द्यायचं ना, आतली पोळी जी असते, आम्ही त्याला पोळी म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहीत नाही, बी वगैरे, ते जे आहे ना खायचं, म्हणजे दात हे होत नाही, किकळत नाही दात. ठीक आहे. तुमच्या झाडाखाली लय बोरं पडलेत हो का, झाड लकडलंय बोरांनी, तुम्हाला दिसते का नाही काय माहिती नाही, पण बोर लय पडलेत. लय गोड तर आहेत बाबा, या खायला. कोणाकोणाला मिळत नाही. लहानपणी असं शेळ्या गुरं राखाय गेल्यावर कोण कोण खायचं माझ्यासारखी बोरं, सांग बघू, कमेंटमध्ये सांगा. खायला या बघा, लय छान बोर आहे. नशीब लागतं, ह्याला शेतकरी व्हायला लागतं असली बोरं खायला.